निवडणुकांच्या धर्तीवर बोलायचं झालं तर गेल्या 5 वर्षात महायुतीच्या सरकारमध्ये असलेले जे नेते आहेत आणि जे उमेदवार आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या मतदारसंघात प्रचंड विकासाची कामं केलेली आहेत. ही निवडणूक जी आहे ती महायुती फक्त आणि फक्त विकासांच्या मुद्द्यावरच लढणार आहे. आम्ही लढत असताना आम्हाला असं वाटतं की आम्हाला विरोधकांवरती बोलण्यासाठी किंवा विरोधकांच्या चुका पाहण्यासाठी वेळ नाहीये, कारण आमची कामांची यादीच एवढी मोठी आहे की आम्हाला विरोधकांकडे पाहायलाच वेळ नाहीये. एकंदरीत भाजपबद्दल अनेक जे गट आहे, अनेक नागरिक आहेत त्यांच्या मनामध्ये काही एक वेगळा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. काहींचं म्हणणं असं आहे की भाजपने विकास कामं केली, मात्र जे उद्योगाची संधी आहे ते इथून गुजरातला नेली आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? लोक जे आहेत विरोधक ते जाणाऱ्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतात, पण मला वाटतं ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या महाराष्ट्रात चालू आहेत, महाराष्ट्रात जेवढे विकास कामं झालेली आहेत आणि महाराष्ट्रात जेवढं तरुणाईसाठी ज्या योजना आणलेल्या आहेत त्याच्यावरती ते भूलथापांना ते तुम्ही कट करा, परत चालू करून. विरोधक जे आहेत ते कायमच लोकांना दिशाभूल करत आहेत. ज्या गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत तरुणाईंसाठी आणि नवयुवकांसाठी जे सरकार आज करू पाहतंय, या सगळ्या गोष्टींची दिशाभूल करण्यासाठी विरोधक हे अशा गोष्टी कायम बोलतच राहतात. परंतु आज महाराष्ट्रात पाहता इतिहासात सगळ्यात जास्त निधी जो आहे तो तरुणाईच्या विकासासाठी होत आहे, असं मला एवढंच सांगायचं आहे. एकंदरीत आता पुन्हा जर का आपली सरकार आली सत्तेत, तर विकास कामांचा काय आराखडा आपण आखला आहे? कशा पद्धतीने ही महाविकास आघाडी सरकार जे आहे ते पुढे जाणार? महायुतीच सॉरी, कशा प्रकारे हे महायुती सरकार आहे ते पुढे जाणार? विकास हा झालेलाच आहे. आमचं सरकार आल्यानंतर या विकासाची जी गती आहे ती दुप्पट तिप्पट होणार आहे. परंतु आमच्या पक्षाचा म्हणून जर अजेंडा असेल तर आदरणीय अजितदादा पवार यांनी महिलांसाठी जे दूरदृष्टिकोन आणि जे ध्येय धोरण राबवलेलं आहे, तर येत्या काळात महिलांच्या हाताला जास्तीत जास्त काम, शिक्षणावरती जास्तीत जास्त भर दिला जाईल आणि रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त कशा उपलब्ध करून दिल्या जातील, हा प्रमुख अजेंडा आमच्या येत्या काळातल्या निवडणुकांमध्ये राहणार आहे. आणि आमचं सरकार नक्कीच निवडून येणारच आहे, पण सरकार निवडून आल्यानंतर या प्रमुख गोष्टींवरती भर देणार आहेत. खरं तर मॅडम, आपण स्टार प्रचारक आहात अजितदादांचे. एकंदरीत हा जे प्रचार ग्राउंड लेवल आपण प्रचार करतात ते करत असताना जे नागरिक आहेत त्यांचे काय मूलभूत समस्या समोर येत आहेत किंवा कसल्या समस्यांची ते मागणी करत आहेत? खरं तर स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्राच्या विविध मतदारसंघामध्ये फिरत असताना नागरिकांचा आणि महिलांचा जो प्रतिसाद आहे या सरकारप्रती, महायुतीच्या सरकारप्रती आणि तेथील उमेदवारांप्रती, कारण प्रत्येक मतदारसंघात इतक्या प्रचंड प्रमाणात निधी आणून विकास कामं केली गेलेली आहेत. अनेक यादी सांगता येईल आपल्याला, एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. आणि सरकारने, महायुतीच्या आणि माननीय अजितदादा पवार यांनी जे महिलांप्रती लाडकी बहीण योजना असेल, त्याच पद्धतीने मुलींसाठी मोफत शिक्षण असेल, मुलांसाठी स्टायपेंड चालू केलेला असेल रोजगार निर्मितीसाठी, या ज्या योजना आहेत त्याच पद्धतीने आपल्याला माहिती असेल की गॅस सिलेंडर मोफत केलेला आहे, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे. तर लोक जे आहेत, नागरिक जे आहेत ते इतके प्रचंड या गोष्टीबद्दल सकारात्मक आहेत आणि या योजना कायमस्वरूपी पुढच्या येत्या काळात चालू राहाव्यात, खरं तर ही लोकांची मागणी आहे. खरं तर मॅडम, पिंपरी चिंचवडला जे आहे अजितदादांचा बालेकिल्ला म्हटलं जातो. आता स्वतः आपण एक महिला असताना अनेक महिलांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला आपण बाहेर निघतो काही कामानिमित्त किंवा काही शॉपिंग निमित्त, त्यावेळेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महिलांसाठी जे स्वच्छतागृह आहे त्याची खूप कमतरता त्यांना भासते. भविष्य काळामध्ये याबद्दल आपण कशा पद्धतीने पाठपुरावा करणार आहात? खरं तर एक महिला म्हणून कायम मलाही हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा वाटतो. या महिलांची सुरक्षा असेल, स्वच्छता असेल, याच्यावरती दादांनी कायमच, अजितदादांनी कायमच मोठी भूमिका घेतलेली आहे, उचलतं पाऊल घेतलेलं आहे. आणि जर महिला आम्हाला या गोष्टीची मागणी करत असतील तर नक्कीच आदरणीय अजितदादा महिलांसाठी या गोष्टींची पूर्तता येत्या काळात नक्कीच करतील आणि स्वतः मी पुढाकार घेऊन दादांपर्यंत महिलांची ही मागणी पोहोचवेल. मॅडम, आपण स्टार प्रचारक असताना आम्हाला हे सुद्धा पाहायला मिळतंय की आपण खूप कमी वयाच्या आहात. इतक्या कमी वयात दादांनी ही संधी आपल्याला दिली.
याबद्दल काय म्हणणार आपण? खरं तर मी राजकारणाची सुरुवातच माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केलेली आहे. दादांप्रती जी आमची निष्ठा आणि जी श्रद्धा आहे, खऱ्या अर्थाने दादा कायमच त्या गोष्टीला न्याय देत आहेत असं मला वाटतं. कारण आपण ज्या पद्धतीने म्हणलात, दादा हे नवीन चेहऱ्यांना आणि नवीन नेतृत्वांना संधी देणारे दादा आहेत. असं आपण इतिहासात जरी डोकावलं तरी आपल्याला हे दिसेल. दादांनी कायमच नवीन लोकांना तयार करण्याची जी मालिका चालू केली होती, ती मला वाटतं की मलाही संधी देऊन दादांनी एका विस्थापित कुटुंबातील, सामान्य कुटुंबातील बहुजन वर्गातून आलेल्या मुलीला जर अशा पद्धतीने संधी देत आहेत, तर मला असं वाटतं की जेवढे दादांची क्रेज ही जनसामान्यांमध्ये आहे, सामान्य नागरिकांमध्ये आहे, त्याच पद्धतीने या तरुण वर्गात देखील प्रचंड आहे. आणि आमच्यासारखे तरुण हे फक्त आणि फक्त अजितदादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी काम करतात आणि आमच्या कामाला दादा त्यांच्या प्रत्येक कृतीतून न्याय देतात. याबद्दल खरं तर मी दादांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कायमच आभार व्यक्त करते. मॅडम, शेवटीकडे जाताना एक प्रश्न असा विचारू इच्छितो. आता आपण पिंपरी चिंचवड विधानसभेसंदर्भात बोलतोय, तर आपल्याला पाहायला भेटलं की पिंपरी चिंचवड विधानसभेतून काही जे निष्ठावंत कार्यकर्ते होते दादांचे, ते पक्ष सोडून गेले. तर याबद्दल दादांची भूमिका काय असणार आहे? खरं तर दादांनी गेलेल्या लोकांकडे कधी लक्षही दिलेलं नाहीये. अनेक वर्षापासून हे कार्यकर्ते दादांसोबत काम करत असतात. परंतु मला असं वाटतं, एक मी कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आपण ज्या नेत्यावरती विश्वास ठेवून काम करायला सुरुवात केलेली असती, खरं तर अशा काळात आपण त्या नेत्यावरती विश्वास दाखवणं गरजेचं आहे. दादांनी आजपर्यंत छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला देखील न्याय दिलेला आहे, त्याच्याबद्दलची भूमिका दाखवलेली आहे. मला असं वाटतं या सगळ्यांनी दादांवरती विश्वास ठेवायला आणि थोडी संयमाची भूमिका घ्यायला हवी होती. परंतु ज्याला जायचंय त्याला आपण थांबवू शकत नाहीत.